आहे पावसासंदर्भात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आता पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे। कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात हवामान खात्याकडून आता पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे। विदर्भात सुद्धा पावसाचा इशारा आहे, तर रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। पुणे, साताऱ्यालाही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आपले प्रतिनिधी साताऱ्याहून प्रकाश शिंदे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। प्रकाश, साताऱ्यात पावसाचा इशारा हा वर्तवण्यात आलाय, काय अधिकची माहिती? नक्कीच गेल्या 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाला आज पुन्हा एकदा जोरदार सुरुवात झालेली असून कोयना धरण असू द्या किंवा सातारा जिल्ह्यातील जे सर्वच धरणे आहेत ते जवळजवळ 85% भरलेले असून आता जर असाच जर आज दिवसभर पाऊस सुरू राहिला तर आता सध्या कोयना धरणामधून 42,200 क्युसेक्स एवढं पाणी सोडण्यात आलेलं आहे। आणि जर आज दिवसभर जर पाऊस सुरू राहिला तर या पाण्यामध्ये मोठी वाढ करून जर आणखीन पाणी सोडलं गेलं तर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नीलम, सध्या सातारामध्ये पावसाचं कशा प्रकारे वातावरण आहे? गेल्या 2 दिवस पाऊस कमी होता, परंतु काल रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसळी मारलेली आहे आणि मुसळधार पाऊस चालू आहे। त्यामुळे साताऱ्यातील कनेर असू द्या, धोम असू द्या किंवा उरमोडी असू द्या या सर्व धरणातून पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे सध्या सातारमध्ये तर पूर परिस्थिती निर्माण झाल्याचीच परिस्थिती निर्माण आहे। नीलम, धन्यवाद प्रकाश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।